तुझ्यासोबत मी कॉलेजला जाते. ठीक आहे. नाव काय का तुझं? माझं नाव श्रेया आहे. ठीक आहे, व्यवस्थित जावा. ठीक. होय, तुझं झालं? आज कॉलेजमध्ये प्रोजेक्ट केवढा दिलाय. हो ना, माझं खूप टेन्शन आलं होतं. मला तर कंटाळा आलाय करायचा. होय ना. अवनी, हा, तो मुलगा कोण होता ग? हो, आहे, मला ओळखीच आहे. त्याला मी भेटायला जाणार आहे आज. कुणाला सांगू नको, मला आवडतो तो. पण तुझे बाबा तर खूप कडक आहेत ना. होय, मला चालेल काय सगळं. माझ्या मते तर तू या गोष्टीतच पडू नये, कारण की घरातल्यांचा स्वभाव तुला माहिती आहे, स्ट्रिक्टच आहे. हो, आहे मला त्याची कल्पना. बाकी तुझी इच्छा असो. चल, लेट होतं. होय. तेव्हापासून आलो. अरे आज कॉलेजमध्ये एक्स्ट्रा सुरू होते, त्यामुळे हे तर तुझं नेहमीच आहे, कारण एक तर 15 दिवस तू भेटत नाही आणि कधी भेटायचं. श्रेया बरोबर बोलत होती की जर माझ्या घरात समजलं ना पप्पांना तर आपल्या दोघांचंही मिळणं मुश्किल होऊन जाईल. सगळंच अवघड होऊन जाईल. 15 दिवसाला सोड, माझ्या घरातनं बाहेर पडणं पण मुश्किल होऊन जाईल. पण मी काय बोलतो, एवढे का घाबरतेस मग तू? ओढू दे, तुला अगोदर बोललोय मी. तुला पडू दे, माहितीयेत पडलं ना तुला. माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट आहेत. हो माहिती आहे, मी समजू शकतो, पण अरे मी येतो तिकडे, मग तुझी आठवण आल्यानंतर मी तिथेच बघायला येणार ना तुला. एक तर तू घरी गेल्यानंतर तुझे फोन बंद असतात, SMS करत नाही, काही करत नाही, मग मी काय करणार? बरं ठीक आहे, जाऊ देत, आपण बसून बोलू. तू आपल्याबद्दल काय विचार केलायस, पुढे काय करायचं? हे किती दिवस असं म्हणजे चोरून भेटणं वगैरे चालणार? तू काय विचार केलायस? मी घरात काय सांगणार आहे माझ्या पप्पांना? तुला माहित माझ्या पप्पा स्ट्रिक्ट आहेत. बरोबर आहे, पण कधीतरी सांगावं लागेल. मग तू घरी सांग ना तुझ्या. माझ्या घरच्यांना तू कधीच पसंत पडणार नाही विशाल. तुला माहिती आहे माझे पप्पा किती स्ट्रिक्ट आहेत. माझ्या लग्नाचा आता विचार चालू आहे त्यांच्या डोक्यात. स्थळं येत आहेत माझ्यासाठी. मग पळून जाऊया का आपण? तू तयार आहेस का मी त्याच्यासाठी? पळून नाही येऊ शकत. माझ्या पप्पांची मान प्रतिष्ठा आहे समाजात. तुला दोन्ही नाही, तू पळून नाही येणार, मग असं मग मी काय करणार सांग? मला किती प्रॉब्लेम्स पडतात त्याच्यामध्ये. ते तर तू घरी विचार किंवा मग पळून जाऊयात, कारण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय मला दिसत नाही. पण अशाने आपण दोघं सुखी नाही राहू शकत. असं कोण म्हंटल तुला? मग पर्याय नाही ना, मग एक तर तू तुझ्या घरी समजून सांग घरातल्यांना. आणि आले आले असं भांडत जाऊ नकोस की आले की एकतर आपण 15 दिवसातून भेटतो आणि आले की तुझं म्हणजे तोंड असं सुरूच असतंय नेहमी की भांडायचं, हे करायचं. काय करू? विचार येतो, टेन्शन येतं. जर आपण घावलो, माझे पप्पा एकतर स्ट्रिक्ट आहेत. हो माहिती आहे मला तुझे पप्पा स्ट्रिक्ट आहेत वगैरे, पण काय कसं आहे की इथं 15 दिवसातून भेटायचं आणि मग परत मग ते अर्धा टाइम तर भांडणार जातो, परत बोलणार की नाही मी जाते घरी, माझा टाइम झाला, पप्पा ओरडतील. बरं ठीक आहे, राहू देत, भांडू नको या. बरं ठीक आहे, चल मग आपण आता जरा थोडं फिरूया, नंतर मग चालतंय. तुझ्या घरी. ओके.
हॅलो हा बोल की. हा कुठं खरं? बरं ठीक आहे आलो. बरं ठीक आहे बघतो मी बघतो. अवनी काय चाललंय? कॉलेज एक्स्ट्रा लेक्चर वगैरे काय चाललंय तुझं? ए तू बोलू नको. त्याला काही बोलू नका. लाज नाही वाटत? यासाठी पाठवतोय का आम्ही? कॉलेजच्या नावाखाली धंदा करतात, लाज नाही वाटत? ऐकून तरी घ्या. चल काय कोणी घ्या. विशाल चल चल आजपासून कॉलेज बंद तुझं. चल अहो ऐका ना पप्पा. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला कॉलेजला पाठवलेलं लपडी कराय नाही. कुठे मोबाईल आणि इकडे ऐकून तरी घ्या. चल करा. ऐकून तरी घ्या. चल करा. अवनी विशाल तुला काय झालं तर नाही ना? नाही मारलं का पप्पानी तुला? नाही तुला काय नाही झालेलं. नाही तू ठीक मला आहेस नाही, ना? मी ठीक आहे. तू बरोबर आहेस ना? हो. शांत हो आधी, शांत हो, रडू नको. सगळं व्यवस्थित तुला बस. काय झालं? काय बोलले पप्पा तुला? हो रे खूप मारलं. नको रडू, सगळं व्यवस्थित होईल, काय टेन्शन नाही. ओके तुला काय झालं नाही ना? नाही मला नाही काही झालं, पण मला तर खूप टेन्शन आलं होतं. तुझा मोबाईल का बंद आहे काय? माझा मोबाईल काढून घेतलाय. इकडे डायरेक्ट आलीस? हो बरं ठीक आहे, असू दे, शांत हो सगळं. विशाल मी काहीतरी आणते. काय? आपला शेवटचा पर्याय. म्हणजे मला काही समजलं नाही तुला काय बोलायचं आहे. विष माझ्या पप्पा खूप कडक आहेत रे. आपलं कधीच काही होऊन देणार नाहीये. पण आपण त्यांना समजून सांगूया ना. आणि नाही होणार. आत्ताच येताना मला माझं माहित मी कशी आले तुला भेटायला. आता तर तुला जिवंत सोडायचे नाहीत. म्हणशील तर. त्यात विष आहे. मला कधी वाटलं नव्हतं की आपल्या प्रेमाचा असा शेवट होईल. तुझ्या शेवट नाही राहू शकत. मी या जन्मी आपली प्रेम काही पूर्ण नाही झाली पाहिजे. पुढील जन्मी नक्की होईल. हे दुनियेचे रंग असेच आहेत.